एखादं नातं जर त्रासदायक होत असेल तर त्या संदर्भातलं आपण काय स्टेटमेंट वापरले पाहिजेत, काय बोललं पाहिजे या संदर्भात आपण एका एक्झाम्पलच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्हाला तुमच्या रिलेटेड असे जर काही इमोशन्स पॉपअप होत असतील तर तुम्ही तिथं नोट डाऊन करणं गरजेचं आहे. एक तर तुम्ही इमिडिएटली तुमच्या मोबाईलमध्ये नोट करा किंवा डायरी पेन घ्या. ही पुढची सूचना आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा फीडबॅक हा अतिशय महत्वाचा वाटतं मला. हे टॅपिंग करून तुम्हाला हे जर रिलीज झालं, रिलीज होतंय असं जर वाटत असेल तर नक्की तुमचा फीडबॅक कळवा. आणि तुमच्या बरोबरच तुमच्या जवळपासच्या लोकांना असं कोणतं तरी एक नातं असेल की ज्याचा त्या व्यक्तीला खूप त्रास होतोय असं वाटत असेल तर हा नक्की व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवायला मदत करा. ओके. सो आता आपण सुरुवात करूया. काय होतं पहा मित्रांनो, टॅपिंग करत असताना म्हणजे एखादं नातं जर आपल्याला त्रासदायक वाटत असेल तर त्यावेळेस आपण टॅपिंग करतो. मग टॅपिंग करत असताना काय करायचं असतंय, तर कराटे चॉप पॉइंट पासून सुरुवात करायची आहे. लेट अस से आपण एक असं उदाहरण घेऊ की दैनंदिन एखाद्या व्यक्तीला आपण बोलतोय, डील करतोय वेगवेगळ्या कारणानिमित्त आणि त्यांच्याशी बोलत असताना तिथं आपला संमेल नाही आहे. एक जेवढं जसं नातं असायला पाहिजे तसं नाही आहे, त्रासदायक वाटतंय तिथं. मग त्या व्यक्तीला समोर आणायचं आहे आणि आपण टॅपिंग करायचंय. मग टॅपिंग करत असताना काय करायचंय, हे पहिल्या राऊंड बद्दल बोलतोय. दुसरा तिसऱ्या राऊंड बद्दल कसं डीप जायचं हे पण पाहायचं आहे तुम्हाला. पहिल्या राऊंड मध्ये काय की जो त्रास होतोय, बाबा तो व्यक्ती माझा ऐकतच नाही, किती समजावून सांगितलं तर तो माझा ऐकतच नाही, असं एक इमोशन घेऊ आपण. तो माझा ऐकत नाही, मला रिस्पॉन्ड करत नाहीये किंवा मला त्याच्या वागण्याचा खूप त्रास होतो, माझ्याच बाबतीत तो मला असं वागवतो. असं असलं तरी सुद्धा मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतोय आणि मी माझ्यावरती प्रेम करतोय. त्या नात्याचा मला खूप त्रास होतोय. मग जो त्रास होतोय ना तो इथं बोलत बोलत व्यक्त करायचा आहे. मग काही प्रसंग असतील, मग प्रसंग स्टोरी सारखी इथं बोलत राहायचं आहे. म्हणजे त्यावेळेस त्यानं तसं केलं, सुरुवातीला त्याच्या म्हणण्यानुसार मी ऐकलं पण त्यानं तसं रिस्पॉन्ड नाही दिला. मग भरपूर त्रास होतोय, त्याच्यावरती विश्वास ठेवला. मग तो मला जवळ पण घेत नाही किंवा समजून पण सांगत नाही की बाबा काय झालं, काय प्रॉब्लेम आहे, माझा फोन पण उचलत नाहीये, माझ्याशी बोलत पण नाही, व्हॉट एव्हर जो काही त्रास असेल तो. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो.